सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागामध्ये लढतीला चुरस दिसून आलेली आहे. अशीच एक चुरस लागलेली होती, ती म्हणजे प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शैला शिवाजी दुर्वे ह्या फक्त 10 मतांनी निवडून आलेल्या आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवलेल्या छाया सचिन जाधव यांचा पराभव केलेला आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शैला दुर्वे व रेश्मा चौधरी या 2 महिला ह्या विजयी ठरलेल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी यावेळी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आमदार सुरेशदादा खाडे यांना आव्हान दिलेले होते. या निवडणुकीमध्ये प्रभागात भाजपची हवा होती, मात्र शिवाजी दुर्वे यांनी या प्रभागात आपले वर्चस्व असल्याचे दाखवून देत मतमोजणी सुरू झाल्यानंतर शैला दुर्वे ह्या आघाडीवरच होत्या. मात्र त्यानंतर काही कालावधीत छाया जाधव यांनी निवडणुकीमध्ये आघाडी घेतली. अखेरीस काही फेऱ्यात नेट टू नेट सुरू झाले, मात्र मतदारांशी संपर्क असल्याने निवडणुकीत जिंकता येते याचेच प्रत्युत्तर दुर्वे यांच्या विजयातून आलेले आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील लढत ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली होती, कारण आमदार सुरेशदादा खाडे व भाजपचे नेते सुरेश आवटी यांना आव्हान दुर्वे यांच्या पत्नीने दिलेले होते. राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे त्या रिंगणात उतरलेल्या होत्या. माजी खासदार संजय काका पाटील यांनी या प्रभागातील राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार केला, मात्र या प्रभागात समोर भाजपाचे बलाढ्य यंत्रणा असल्याने विजय कोणाचा होणार याकडे मिरज शहराचे लक्ष लागलेले होते. शेवटी बिग फाईट देत दुर्वे यांनी यामध्ये बाजी मारलेली आहे.